काय ताई बोलताई रडू नको ताई असा फोनवरील संवाद आणि सुशील कुमार शिंदे, शरद पवार, आर पाटील, विलासराव देशमुख, निळू फुले यांच्या आवाजातून हास्य सम्राट दीपक देशपांडे यांनी जिल्हा कारागृहातील माहोल हास्यात बुडवला. त्याला कारागृहातील बंदींनी भरभरून प्रतिसाद देऊन हास्याचे फवारे उडवले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जिल्हा कारागृहात हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्य कल्लोळ कार्यक्रम गुरुवार दिनांक 13 जून रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कारागृह अधीक्षक S.H. मीन, उप अधीक्षक S.L. आढे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी B.D. आगवणे यांच्यासह मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश वाहगावकर, प्रकाश मोकाशे, विनायक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कारागृहातील बंदींचे मनोरंजन व्हावे, त्यांच्यातील तणावातून त्यांना मुक्तता मिळावी या हेतूने जिल्हा कारागृह प्रशासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा कारागृह अधीक्षक H.S. मींड यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यानंतर हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांच्यासह सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी आपल्या हास्य कल्लोळ कार्यक्रमाला सुरुवात केली. सोलापूरकर बोलताना कसा बोलतो आणि बोली भाषेतून सोलापूरकर कसा ओळखला जातो याचे सादरीकरण केले. आकाशवाणीवरील कामगारांची मुलाखत, आपकी पसंद कार्यक्रमामध्ये सहभागी फोन कॉल्सची रंजकता, जुन्या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय यासह अनेक मान्यवरांचे आवाज काढून उपस्थित बंदीजनांचे मनोरंजन केले. त्याला बंदीजनांकडून टाळ्या आणि हास्याचे फवारे उडवून प्रतिसाद देण्यात आला. प्रारंभी कारागृहातील कामकाज आणि सुविधा व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महिला आणि पुरुषाचे बंदी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी तुरुंगाधिकारी P.D. बाबर, N.B. गायकवाड, सुभेदार S.M. लष्करे यांच्यासह कारागृहातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. टेबल केलं तुमच्यासाठी, झोपा, घ्या सोडा, घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. देवाला अक्कल दिली ना, स्टेथोस्कोप छाती लावायला कळतं ना. मोठा काय काय खाल्लंय? लाडू, चिवडा, पेढे, भजी, मिसळ, कट घालून खायचे. या वरात कडा पोटा फक्त म्हणून 2 गोळ्या, 2 गोळ्या सकाळी संध्याकाळी घ्यायची. काय वाटलं तुमचं तुम्ही बघायचं. दिवसभर 100 पेशंट डोक्यात फिरल्यामध्ये जगातले कुठले डॉक्टर पेशंट असं स्वागत करत नाही. 24 तासात कुठल्याही डॉक्टरांचं डॉक्टर जर पोटात दुखतं नाही, काळजी करायचं काहीच कारण नाही. जर बॅक्टेरियन इन्फेक्शन वाढलंच कदाचित पाण्यात बदल झालाय तर परवाटा, पंढरपूर, गांगरापूर, तुळजापूर याबद्दल तुमचं बॅक्टेरियन इन्फेक्शन काम फक्त 6 गोळीचं अँटीबायोटिक कोर्स पूर्ण करून बरं वाटेल. सध्या एक काम करायचं, पातळच खा. पातळ म्हणजे वाया टाकलेलं पातळ नाही, काय पातळ पदार्थ. पेशंटला डॉक्टर काय सांगतो खाली. आणि एक काम करा, काय काय काळजी करायची ती मी करतो. मग मोबाईल मध्ये 24 तास कधी कॉन्टॅक्ट करा या तुम्ही. आता हा जसा आवाज ठरलेला असतो तसं आपले ग्रामीण भागामध्ये जी गुरुजी असतात त्या गुरुजीच्या आवाज एवढे खणखणीत असते. ते गुरुजी वर्गात जरी शिकवत असेल तरी त्यांचा आवाज 80 पर्यंत एवढा खणखणीत असतो. 1ली ते 7वी एकच वर्ग बसलं, 7 वर्गाने शिकवणं चालायचं. तंबाखूचं बार व्यवस्थित आहे. एका हौदामध्ये 1000 लिटर पाणी फक्त 7वीच्या मनाने गणित घेऊन घ्यायचं. 6वीतल्या मनाने अक्षर काढायची, 5वीतल्या मनाने मनातल्या मनात कशाला चिमटा काढतो थोबाड पर्यंत बसू काय. सकाळपासून डोक्याला कानाखाली हांडर त्याच्या मारल्यावर रडायचं नाही. वर्गाचा नियमाला बसू काय. एका हौदामध्ये फक्त 7वीची मुलं, एका हौदामध्ये 1000 लिटर पाणी. ते पाणी काढण्यासाठी 5 तिथे बाजले पडण्यामध्ये जेवणा डबा घेऊन करणं. अरे माझी बायको बोंबलत बसलेलं झालं. 5 तिथे बाजले सगळं पाणी काढलं, बाजू ते केळं बोच काढायला लागलं. जेवणात सुटून असं म्हणलं की सगळी मुलं जेवणात सुट्टीनंतर उत्तरली. तर पण तुम्हाला सांगतो, हा जसा आवाज ठरलेला असतो तसा प्रत्येक ठिकाणचा आवाज ठरलेला असतो. उदाहरणार्थ एसटी स्टँडवर गेल्यानंतर विशिष्ट पद्धतीचा आवाज ऐकल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. कधी बघा पिशव्या, पोरं बाळ, बोचकं घेऊन आपण कुठल्या तर कोपऱ्यात थांबलेलो असतो आणि हा आवाज कानावर पडतो आणि हा आवाज कानावर पडल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मिराज, सांगली मार्गे कोल्हापूर फलाट क्रमांक 5च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे. हे ऐकल्याशिवाय एसटी स्टँडवर गेल्यासारखं वाटत नाही. आणि या एसटी स्टँडवरचा स्पीकर बिघडला, माईक बिघडला. नुसता एवढा जरी आवाज आला तरी सुद्धा कळतं कुठली एसटी कुठे थांबली. एवढाच आवाज असतो.
कळतंय कुठली एसटी कुठं थांबली आहे ते. पण माझा प्रवास सोलापूरच्या एसटी स्टँड पासून ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.